सामाजिक क्षेत्राचे ध्यास असणारे तसेच समाजसेवेसाठी सदैव कार्यरत असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे रावेर तालुका उपाध्यक्ष व रावेर तालुका प्रतिनिधी माननीय विनोद हरी कोळी यांचे सुपुत्र श्री वैभव विनोद कोळी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त कोळी बांधव तसेच रावेर तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिले शुभेच्छा। धन्यवाद। त्यांच्यामध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। वार पलट वार सुरू आहे। याल काल रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर टीका करताना असं म्हटलं आहे की रोहिणी खडसेंनी त्यांच्या नावापुढे नवऱ्याचं नाव आणि आडनाव लावून मतदारसंघात फिरावं, त्या दिवशी त्यांना कोण ओळखतं हे लक्षात येईल। हे तुम्हाला बरोबर वाटतं व खरं त्यांचं म्हणणं वास्तव आहे ना। एखादी महिला भगिनी ज्या दिवशी आपलं माहेर सोडून सासरी जाते त्या दिवशी सासरचंच नाव लावते, असं कसं करता येईल? त्या ज्या बोलल्या त्या वास्तव बोलल्या, त्या काय चुकीच्या बोलल्या? आणि कार्यकर्ता दशा अशीच असते, तुम्हाला स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे। बाप ज्याच्या टाळूवरचं हे नाही करायची गरज काय आपल्याला, ते जे बोलले ते बरोबर आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला जी घटना दिली, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ही सत्तेचं विकेंद्रीकरण करणारी घटना आहे। म्हणजे पुढाऱ्याच्या घरात पुढारी जर देत गेले तर राजेशाही निर्माण होऊन जाईल। खरे कार्यकर्ते जे ग्राउंड लेवलवर काम करतात ते कार्यकर्ते मागे पडतील। तुम्ही कार्यकर्ते दशेत या, काम करा, स्वतःचं नेतृत्व सिद्ध करा आणि तुम्ही पुढे या, स्वतःचं नाव पुढे घेऊन चला। काही म्हणणार नाही, कोणाचं तुमचं कौतुकच केलं जाईल, तुम्हाला उचलून धरलं जाईल। पण फक्त नेताबरोबर नेता व्हायचं आणि वरिष्ठ लोकांवर फक्त हसूड काढायचे आणि सांगायचं की आम्ही अमुक आहे। घराणेशाही काही बरोबर नाही आहे, देशाला लागलेली कीड आहे। घराणेशाहीमध्ये अनेक लोकांचे बळी गेलेले आहे। मला असं वाटतं रुपालीताई ज्या बोलले ते खरं बोलल्या। त्यांचा अभ्यास फार कमी आहे भाऊ, ते थोडीफार स्टेप लिहून दिली की तेवढंच भाष्य करतात, असं सुद्धा रुपाली चाकणकर बोललाय। कार्यकर्ता असला की अभ्यास असतो, बिगर कार्यकर्ता असला तर अभ्यास कसा असेल? कार्यकर्ता काम करत असताना सगळ्या ठिकाणी जातो, त्याचा अभ्यास असतो आणि ते ते खरं आहे। ते तुम्ही बी अनेक वेळा बाईट घेताना तुम्ही पाहिलेलं आहे। 5 वर्षात ज्या मतदारसंघात वडील आमदार होते त्या मतदारसंघात त्यांनी निवडून येऊ शकला नाही, अशा लोकांना शून्य किंमत देते मी असं पण म्हटलंय त्यांनी। तो आता त्यांचा विषय बरोबर आहे, त्यांचा विषय। मला असं वाटतं की ते बी शून्य, मी बी शून्य किंमत देतो त्यांना, त्याच्यामुळे काही जास्त मी खडकू किंमत देतो त्यांना। तुम्ही शून्य म्हणता, मी खडकू किंमत देतो त्यांना। कोणाला आता तिथं कोणाचा प्रश्न विचारताय ते त्यांनाच खडकू किंमत देतो मी, खडकू। कारण मी कार्यकर्ता आहे, मी रक्तदान केलेलं आहे, मी लाठ्या काठ्या काढल्या, मी आंदोलन केलं, अनेक आंदोलन केले, MSCBच्या आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलेलो आहे, लोकांसाठी केलं। 2014 पर्यंत विधानसभा लढण्याची माझ्या डोक्यातही नव्हतं। सुदैवाने खडसे साहेबांनी युती तोडली म्हणून मला त्यांच्यासोबत लढता आलं। युती तोडली नसती, इतकी मगरुरी दाखवली नसती तर चंद्रकांत पाटील आज आमदार नसता। युती तोडल्याची घोषणा त्यांनीच केली। कार्यकर्ता दशा मी भोगलेली आहे। कार्यकर्ता दशामध्ये काय केलं, काय करावं लागतं मी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी कार्यकर्ता आहे म्हणून कार्यकर्त्याची बाजू मी निश्चित घेईल। मला बाबासाहेब आंबेडकरांची घटना अभिप्रेत आहे। सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आजचा कार्यकर्ता उद्याचा राज्यकर्ता झाला पाहिजे, त्याच्यामुळे हा विषय त्यांनी जे बोलला ते बरोबर आहे। त्यांनी कार्यकर्ता दशा भोगलेली आहे म्हणून ते दशा बोलले असतील।